परिस्थिती तशी आहे। स्टेजवर बघितलं तर आपल्याला बाळासाहेबांनी आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही शिलेदारांच्या खांद्यावरती ठेवलेले आहेत। एका बाजूला उद्धव ठाकरे, एका बाजूला राज ठाकरे, आणि म्हणूनच त्याच फोटोचा वापर आज जास्त प्रमाणात केला गेला। मला सांगा की हा फोटो घराघरात पोहोचवला गेला का, जाणार आहे का उरलेल्या प्रचाराच्या दिवसांमध्ये? हा फोटो घराघरात नाही, हा फोटो मनामनात पोचला आहे। ही सामान्य माणसाच्या मनातली खतखत होती, ती आज पूर्ण झालेली आहे। हा फोटो नव्हे, हे चित्र लोकांचं एक स्वप्न आहे, ही भावना आहे, ही मुंबई आणि महाराष्ट्र आहे, ही लोकांच्या मनातली भावना आहे। पण या भावनेच्या आधारावर, या फोटोच्या आधारावर निवडणुकीचा निकाल फिरू शकेल, निवडणूक फिरू शकेल असा आशावाद, अशी खात्री आहे का? हो, नक्कीच हा आशावाद आम्हाला आहेच। आणि आता दोघे बंधू एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला निश्चित तुमच्या विरोधकांकडून म्हणलं जातं की भावनेच्या आधारावर नाही निवडणूक लढली जात, त्यावरती नाही राजकारण होते, विकासाच्या मुद्द्यावर होतं। विरोधक काही सांगू शकता तो, आज विरोधी काय करतायत, पैशाच्या जीवावर सगळ्यांची तोडफोड करतायत सगळे पक्ष। मी तर म्हणतो 2014 नंतर आहे ना, या महाराष्ट्राचं वाटोळं केलं या विरोधकांनी खरं तर, पैशाच्या जोरावर, ईडीच्या जोरावर। हे जर त्यांनी बाजूला ठेवलं असतं ना, ही परिस्थिती आज मला सांगा ना, देवेंद्र फडणवीस, मी सगळं नाव घेऊन सांगतो, त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय दिलाच नाही आहे। त्यांनी काय केलं की इतरांच्या पक्षातले सगळ्यांना फोडून त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलं आहे। म्हणजे हे वेल आहे, वेल ही काय करते म्हणजे प्रत्येक वेळ भिंतीचा आधार घेते, आणि भिंतीचा आधार घेऊन त्यांनी हा पक्ष वाढवला आहे। तर तुमच्या मागे मशालीचा मफलर घातलेले हे शिवसैनिक आहेत, आज मनसैनिक शिवसैनिक एकत्र आहेत। हे बघा, हे वेगळी ही अशी सामान्य कार्यकर्त्यांची पण युती दिसते आहे। काय सांगाल, आज दोघंही बंधू जेव्हा एकत्र येतात, शिवाजी पार्क सारख्या मैदानावर एकत्र सभा घेतात, काय वाटतं? इतकी वर्ष शिवसेनेत आहात, बाळासाहेबांच्या शिवसेनेत मोठे झालेले तुम्ही कार्यकर्ते आहात, तर खूप आनंद होतो याचा की इथे 20 वर्षांनी दोघं बंधू एकत्र येत आहेत, आणि ही मराठी माणसाच्या अभिमानास्पद बाब आहे। आज मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट व्हायला लागलं आहे। हे भैये येतात, UP, बिहार, MP सगळे येऊन महाराष्ट्रात, मुंबईला येऊन त्यांचे व्यवसाय करतात, आणि मराठी माणूस हे होत चाललं आहे आजकाल, कुठून आलात? नामशेष चाललं आहे। कुठून आलात तुम्ही? मी अहिल्यानगरचा आहे। अहिल्यानगरवरून? हां, अहिल्यानगरवरून आलो। खास सभा ऐकायला? हां दर म्हणजे दर सभांना येतात, दर मेळाव्याला येतात इथे? हां, मी नगरला बाळासाहेब ठाकरेंची सभा पाहिली होती लहानपणी। पहिली कितवीत होतात तेव्हा? किती वर्षाचे लहान होतो होतात? तेव्हा, ते माझ्या वडिलांनी मला वाड्या पार्कमध्ये नेलं बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला। किती वर्षाचे होतात तेव्हा? विखे पाटील ही होते, विखे पाटलाचे मुलगा, हां. तेव्हा ते शिवसेनेमध्ये होते। नंतर त्यांनी उड्या मारल्या, काँग्रेसमध्ये गेले। म्हणजे नेत्यांनी उड्या मारल्या, पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी नाही मारल्या? नाही, बरोबर आहे, तेव्हा अगदी बरोबर आहे। आम्ही एकनिष्ठ आहेत। त्यांनी आजवर किती सभा बघितल्या बाळासाहेबांच्या? असेल खूप सभा बघितल्या मी। हां पण ही सभा बघण्याची इच्छा होती, हां, ही सभा बघण्याची, आज इच्छापूर्ती होते। हां, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालेले। इथे जेव्हा हेच ते स्टेज होतं आणि हेच ते मैदान होतं, एकदा आपण मैदान दाखवूयात या सगळ्या आपल्या प्रेक्षकांना। हेच ते मैदान, हेच ते स्टेज, आणि हाच तो माहोल होता जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। आणि तेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी एकवार आकाशाकडे नजर टाकलेली होती। तेव्हा असं म्हटलं जात होतं की वरून बाळासाहेब बघतायत आणि ते आशीर्वाद देत आहेत। आज बाळासाहेब वरून पुन्हा एकदा बघतील, काय म्हणतील बाळासाहेब? काय मनात असेल बाळासाहेबांच्या? काय त्यांना आनंदच होईल ना, आता दोन बंधू एकत्र होऊ राहिले। त्यांचं स्वप्न होतं की त्यांनी दोघांनी एकत्र यावं, तर आता त्यांचं स्वप्न पूर्ण होईल, त्यांना आनंद होत असेल। काय मनात असेल बाळासाहेबांच्या? बाळासाहेबांना अश्रू अनावर होत असेल, बाळासाहेबांना नुसतंच आनंद होत नसेल, तर अश्रू अनावर होत असेल त्यांचे, कारण हे चित्र हे बाळासाहेबांना अपेक्षित हे चित्र आहे, आणि महाराष्ट्राला अपेक्षित हे चित्र आहे। जे बाळासाहेबांनी स्वप्न बघितलं ते आज पूर्ण होतं, यापेक्षा मोठा आनंद बाळासाहेबांना काय असेल? नक्कीच झालेलो थोडे, कारण आमच्याकडे भावनेचा विषय आहे, आणि ही मुंबई आहे बघा, ही फक्त निवडणूक म्हणून बघू शकत नाही आपण। मुंबईचा माणूस, मराठी माणूस, हा माणूस इकडचा स्थानिक मुंबई, इथे जन्माला आलेला आहे महाराष्ट्राचा माणूस। हा मुंबई हे त्याला भावनिक आहे। बाळासाहेबांना जसं मी म्हटलं की बाळासाहेब आज पुन्हा एकदा वरून बघत असतील, त्यांना आनंद झाला असेल। आज बाळासाहेबांना काय वचन देतील दोघं बंधू मिळून आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते मिळून? आम्ही महाराष्ट्र सांभाळणार एवढंच वचन आमचं त्यांच्याकडे, कारण या दिल्लीचं आपण टाकतं, या महाराष्ट्राने राखलंय। हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा राहायला पाहिजे। तुम्ही आज तुमच्या डोळ्यात इतके अश्रू आहेत, तुम्ही
रडता आहात, मात्र इतकी वर्ष मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढलात. मग BMC असो, विधानसभा असो, लोकसभा असो, एकमेकांच्या